पुणे करार अस्पृश्यांच्या राखीव मतदारसंघाची मागणी पूर्ण झाल्यानं महात्मा गांधी दुखावले होते. या विरोधात त्यांनी 20 सप्टेंबर 1932 पासून आमरण उपोषण आरंभलं. महात्मा गांधींनी अस्पृश्यांच्या विरोधात आपल्या जीवाची बाजी लावल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुणे करार करावा लागला. दिनांक 25 सप्टेंबर 1932 रोजी हा पुणे करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये घडून आला. या पुणे करारामध्ये नेमके कोणते मुद्दे होते याची आपण थोडक्यात माहिती घेऊ. पहिला मुद्दा, प्रांतीय विधानमंडळात पददलित वर्गासाठी सामान्य मतदारसंघातील जागातून पुढीलप्रमाणे राखीव जागांची तरतूद करण्यात यावी. मद्रासमध्ये 30, सिंधसहित मुंबई यामध्ये 15, पंजाबमध्ये 8, बिहार आणि ओडिसा याच्यामधून 18, मध्य प्रांतामध्ये 20, आसाम अशा एकूण 148 जागांची तरतूद करण्यात यावी असा मुद्दा या पुणे करारामध्ये होता. दुसरा मुद्दा होता, या जागांकरिता पुढील प्रक्रियेनुसार संयुक्त मतदारसंघाच्या आधारावरती निवडणुकी होती. परिच्छेद क्रमांक 2 यामध्ये प्रांतीय विधानमंडळामध्ये पददलितांच्या प्रतिनिधित्वासाठी जी प्राथमिक निर्वाचनाची पद्धत स्वीकारण्यात आली आहे त्याच प्रकारची पद्धती केंद्रीय विधानमंडळाच्या प्रतिनिधित्वासाठी सुद्धा स्वीकारली जाईल असं यातून ठरवण्यात आलं. केंद्रीय विधानमंडळामध्ये ब्रिटिश हिंदुस्थानासाठी एकूण जेवढ्या जागा आहेत त्यापैकी 18% जागा पददलितांसाठी राखीव म्हणून ठेवल्या जातील. केंद्रीय आणि प्रांतीय विधानमंडळात उमेदवारांच्या समूहाच्या प्राथमिक निवडणुकीची व्यवस्था खालील परिच्छेद 6 नुसार परस्पर सहमताने ही व्यवस्था अगोदरच समाप्त करण्यात आली नाही तर प्रथम 10 वर्षानंतर समाप्त केली जाईल. प्रांतीय आणि केंद्रीय विधानमंडळामध्ये पददलितांना राखीव जागाच्या माध्यमातून प्रतिनिधित्वाची परिच्छेद 1 आणि 4 नुसार निश्चित पद्धती ही कराराशी संबंधित पक्षांच्या सहमतीने जोपर्यंत समाप्त केली जाणार नाही तोपर्यंत ती सुरूच राहील. पददलितांना केंद्रीय आणि प्रांतीय विधानमंडळांच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार हा लोथियन समितीच्या प्रावधानानुसार निश्चित केला जाईल. सार्वजनिक सेवेत नियुक्तीसाठी किंवा स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एखादी व्यक्ती पददलित वर्गातील सभासद आहे म्हणून त्या व्यक्तीवर कोणतीही अपात्रता लादली जाणार नाही. या बाबतीत पददलितांना योग्य प्रतिनिधित्व मिळावे म्हणून आवश्यक ते सर्व प्रकारचे प्रयत्न केले जातील, पण हे प्रयत्न सार्वजनिक सेवेत नियुक्तीसाठी जी शैक्षणिक पात्रता निर्धारित केली असेल त्या अटीच्या चौकटीतच केले जातील. प्रत्येक प्रांताला जे शैक्षणिक अनुदान दिले जाते त्यापैकी एक निश्चित आणि योग्य राशी पददलितांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी राखून ठेवली जाईल. पुणे करार झाल्यावर जातीय निवाड्याच्या तिढ्यावर पूर्ण नव्हे पण काही अंशी तोडगा